म्हणालेत की मेजर ब्लॉकेजेस आहेत, ज्यासाठी लगेच ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? हो, आणि त्यासाठी ना भरपूर खर्च येणार आहे. अराउंड 2 लाख म्हणाले डॉक्टर. आणि बेसिकली प्रॉब्लेम असा आहे की धवलची परिस्थिती तेवढी बरी नाही आहे. सो मी म्हणत होतो की गरज पडली की आई बाप आठवतात फक्त. कोण? नाही नाही, कुणी नाही, मीच आहे. पण नीरव 2 लाख? नाही 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 मॉम, एक मिनिट. मी पैसे मागण्यासाठी फोन नाही केलाय. पैसे नाही मागत आहे मी. मला फक्त एवढंच म्हणायचंय की या हॉस्पिटलमध्ये जर तुझ्या कोणी ओळखीचं असेल तर तू त्यांच्याशी बोलून चार्जेस कमी करू शकशील का? तशी आम्ही पण जुळवाजुळव करतोच आहे पैशांची, पण तरीही थोडेसे कमीच पडत आहेत. आणि डॉक्टर म्हणतात की लगेच ऑपरेशन करावं लागेल. सो प्लीज तू किंवा इवन बाबांच्या कोणी ओळखीचं असेल तर त्यांच्याशी बोलून काही होऊ शकतं का बघाल का? मॉम, आय एम सॉरी. मी परत मदतीसाठी तुला फोन करतो. तू कुठलं हॉस्पिटल म्हणालास? अमरज्योती हॉस्पिटल. तू मिडबावकर म्हणून पेशंटचं नाव सांगितलं ना तरी त्यांना कळेल. बरं, मी काय अहो. हॅलो हॅलो. साहेबा. अरे धवल शेठ, चहा घेणार का? नाही नाही नको. ते दुकानाची कागदपत्र आणली होती. अरे हो, तुला 2 लाख पाहिजेत नाही का? हा हा, बस 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 बस. साहेबा अर्जंट आहे थोडं. अरे हो, अरे 2 काय 5 देतो. म्हणजे कसं आहे, 2 लाखात तू आजीचं ऑपरेशन करून टाक. हा, आणि 3 लाखात चेंज कर की. नाही साहेबा नको. 5 लाख नको, 2 लाख दे फक्त. आणि मी जमेल तसं तुला परत करतो लवकरात लवकर. अरे कशाला? हा, म्हणजे परत कशाला? म्हणजे आता कागदपत्र काढलीच आहेस की नाही, तर दुकान तारण ठेवण्यापेक्षा विकूनच टाक ना. काय बोलतो? काय? हा, म्हणजे कसं आहे, म्हणजे मी आज तुला कर्जाने पैसे देणार. हा, ते परत द्यायला तू मग नाटकं करणार. नाही साहेबा. हा, मग मी तुझ्या मागे लागणार. मग तू परत लपाछुपी खेळणार. मग वैतागून एक दिवस मी तुझं दुकान ताब्यात घेणार. म्हणजे कसं, आज ना उद्या दुकान ताब्यात द्यायचंच आहे तर मग आत्ताच दे ना. काय बोलतो? ते पण कायमचं. म्हणजे कसं, उद्या तुलाही त्रास नाही आणि मलाही त्रास नाही. काय? हे पण साहेबा, बोललं तर आपलं दुकान तारण ठेवण्यावर झालेलं ना. हो, मग आता स्कीम बदलली. आता दुकान विकायचं आणि 2 लाख रुपये घेऊन जायचे. काय? पण हे बघ, तू आता आपल्याला पण बोलत बसलास ना तर उद्या डॉक्टर पण बोलतील. म्हणतील आम्ही ऑपरेशन करणार होतो पण तुम्ही पैसे आणले नाहीत. ऐक माझं, दुकान विक आणि 2 लाख रुपये घेऊन जा. ते पण एकदम रोख. काय बोलतो? काय? अरे जपमाळे ही काय रिपोर्टिंग सोडून काय बुवाबाजी करायला लागली का तू? कपरे काही काय आजीसाठी जप करत होते. आज ऑपरेशन आहे ना तिचं. तू काय खाणार का? नाही नको, आज उपवास आहे माझा. आज संकष्टी आहे? नाही रे, संकष्टी नाहीये. मग कसला उपवास आहे? आजीचं ऑपरेशन आहे ना आज. ऑपरेशन व्यवस्थित व्हावं म्हणून उपवास केलाय मी. अगं पण ते तर डॉक्टरांच्या हातात असतं ना. ऑपरेशन करणं डॉक्टरांच्या हातात असतं, पण ते व्यवस्थित व्हावं म्हणून प्रार्थना तर करूच शकतो ना आपण. हा बरोबर आहे, बरोबर. बरं, तुला काही खायचं असेल तर खाऊन घे. तुला परत कबड्डीच्या प्रॅक्टिसला पण जायचं असेल ना. नाही नको, प्रॅक्टिसला सुट्टी. का सुट्टी का? अच्छा, कंटाळा आलाय म्हणून सुट्टी असं ना. नाही, कायमची सुट्टी. म्हणजे म्हणजे
म्हणजे बघ, फुटपाटणार या गोष्टी आपल्यातच राहायला पाहिजे. आधीच्या ऑपरेशनसाठी 2 लाख हवे होते, बरोबर? हां. तर मी लगेच आईला फोन केला की 2 लाख हवेत म्हणून. आणि आई हो पण म्हणाली. आई हो म्हणाली, पण तिने एक अट टाकली की तू अभ्यास कर, अभ्यासात लक्ष दे. मग काय नाही, ते तिचं असं म्हणणं आहे की माझा अभ्यासात कमी आणि कबड्डीत जास्त लक्ष आहे म्हणून. म्हणून म्हणाली तू कबड्डी सोड, मी तुला 2 लाख देते. काय सम्राट म्हणून तू कबड्डी सोडली. सम्राट, अरे अशी कशी कबड्डी सोडलीस? त्यात काय एवढं? हा? कबड्डी थोडी आजीपेक्षा मोठी आहे. आणि म्हणतातच की माय मरो पण मावशी जगो. असं कबड्डी बरो पण आजी जगो. सम्राट, तू खरंच खूप ग्रेट आहेस रे. मी आजीसाठी खाणं सोडलं, तू तर तुझ्या आयुष्याचं पॅशन पणाला लावलंस. आजीसाठी तेवढं करूच शकतो ना. एवढंच सम्राट, अरे किती मोठी गोष्ट करतोस, तुला कळतंय का? हे सगळं ना त्या नीरव आणि धवलला कळायला हवं. नाही, हे त्यांना कळावं म्हणून केलेलं नाहीये मी. मामाला सांगितलंय की तू 2 लाख भरून ये हॉस्पिटलला, आणि तिकडे कोणाशी काही न बोलता गपचूप निघून ये. अरे पण नाही, कशाला? हा? त्यांना कळलं तर परत मलाच ऐकणार ना ते. आणि तसे मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त आणि फक्त मी माझ्या आजीसाठी केलंय. ती बरी झाली पाहिजे. आता माझं काय भरोसा नाही ना. एकदा वर जाऊन हात लावून इलय, आता कधी जाईन सांगू घेऊचा नाही. म्हणून सांगते, माझी एक इच्छा पुरी करशील? करेन ना आजी, करेन. तू फक्त बोल, तुझ्यासाठी काय पण करीन आपण. तुमका दोघांका मका एकत्र बघूचा.